फर्निचरचे ना किंमत वगैरे सगळं बघायला मिळेल आणि कसे आहेत ते पण बघायला मिळतील. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. किती छान छान आहे फर्निचर. कोणाकोणाला इंटरेस्ट आहे फर्निचर घ्यायचं आहे, एक एक वस्तू पण तुम्ही तिथून मागवू शकता. तर असे आम्ही आले आहोत गोरेगाव फर्निचर बघण्यासाठी. आणि फर्निचरची दुकानं खूप सारे आहेत. हे बघा झुंबरची दुकानं गेलेली आहेत, लाईनीनं सगळे दुकानं आहेत. हे बघा किती झुंबर वगैरे, कसले वेगवेगळे तुम्हाला झुंबर पाहिजेत ते मिळणार. एक एक दुकान आहे बघितलं. खूप छान छान दुकानं आहेत फर्निचरची. बघू आता काय होतंय ते, आम्हाला आवडतंय का नाही ते बघूया. हे सगळे लाईनीनं दुकानच आहेत फर्निचरचेच. बघा मस्त आहेत. मोनार कासा खूप लागतंय म्हणून मी जरा हे घेते. आणि हे लाईन आहे ना, हे बाजूची मागची माझ्या सगळी फर्निचरची लाईन आहे बघा. सगळे हे इकडे सगळ्या बघा फर्निचर फर्निचर फर्निचर. आणि या बाजूला मेट्रो ब्रिज आहे. या दुकानात आलेला होता मी आता बघत आहात. हे असे सोपे आहेत, मस्त मस्त फर्निचर आहेत, टिपॉय आहेत. बघत आम्हाला कुठलं पसंत पडतंय. आता हे पसंत पडला आम्हाला, मस्तच आहे असं मस्तच. हे टिपॉय पण छान वाटतं ब्लॅकमध्ये. असं आम्ही फर्निचर बघितलेलं आहे आणि ठरवलेलं आहे. तर खूप छान फर्निचर मिळतात इकडे. गोरेगाव काय आहे, ईस्ट आहे का वेस्ट आहे? वेस्ट. हां, गोरेगाव वेस्टला होता. बांगूर नगर. बांगूर. हे बघा तेवढे मोठे मोठे फर्निचरचे दुकान आहे, खूप छान आहेत. आणि आम्ही पण मस्त सागवानी बेड बघितला, सागवानी कपाट केलं आणि दिलं पण बनवायला. आणि बनवून आला का नाही ते तुम्हाला दाखवते घरात. किचन, बेडरूममध्ये आतमध्ये गुस्तानाचं कपाट सगळं आम्ही आहे ना सागवानी घेतलं. थोडेच वस्तू घेतल्या, टी व्ही सेक्शन नाही घेतला. चला रिक्षा आलेली आहे. बांगूर नगरमध्ये सगळे फर्निचरचे दुकान आहेत आणि खूप छान वाटले मला. हे बघा घोड्यांच्या डिझाईनी वगैरे सगळं मस्त आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता फर्निचर. आम्ही तर मस्तपैकी घेतलेलं आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओ बघायलाच मिळेल. तर बघा हे बांगूर नगर, झोपाळे वगैरे जे पण आपल्या घरात लागतं ना सामान, ते सगळे सामान आहे. भगवती बघितलं, मस्त आहे ना. तर आता मी निघाले घरी. गणेशनं सोडलं मला एकटीला, तो गेला तिकडे कानदेवलीला. तर असे ब्रिज बनलेले आहेत नवीन नवीन, त्याच्यामुळे मला कळत नाहीये मी कुठं निघाले आहे ते, कुठून निघाले आहे ते. जायचंय अंधेरीला आज. पण हे डोंगर कसे काय आले माहित नाही. बघू आता पुढे जाऊन बघूया डोंगर कसे आले ते. कोणी सांगा कमेंट मध्ये मी कुठं निघाले ते. ओके, अभी समझ में आया, अभी समझ में आया मेरे. मैं अभी नीचे उतर के वो हवे से ऐसा जाएगी. देखो अभी समझ में आया, वहाँ से अंधेरी जाएगी. वो सामने से आ रही थी ना, तो पता नहीं चल रहा है मैं कहाँ जा रही करती. ये डोंगर दिख रहा है, ये कहाँ का है. अभी कंफर्म पता चला की मैं अंधेरी जा रही. खूप दिवसानंतर बाहेर पडलो ना आपण की नवीन काहीतरी चेंजेस झालेले असतात, वेगवेगळं झालेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं आपण चुकतोय, कुठेतरी दुसरीकडे चाललो असं वाटतं ना. तसं माझ्या बाबतीत झालं. आता कन्फर्म मला कळालं ब्रिज चढून आल्यानंतर की
खरोखर मी अंधेरीला चालले म्हणून असू नका मला, तुमचं पण तेच होते हो की नाही. अंधेरीत उतरलेले आहे आणि 5 वाजलेले आहेत. आता वडापाव घेऊन जायचं नाश्त्यासाठी. मस्तपैकी बघा वडापाव घेऊन जायचं, चहा आणि वडापाव. चला मग खाऊया, घेऊया गरम गरम, बघूया काय आहे गरम. काय आहे गरम? क्या है आपके पास? वड़ा है? हाँ ओके, अभी बना रहे गरम. ओके, दे दो समोसा पाव, दे दो एक. मस्त असे आता मी बघून आले बघा. फर्निचर खूप छान आहे. 3च वस्तू आम्ही करायला दिल्या. किचनचं दिलं बनवायला, टॉयले आणि वरती बेडरूममधले कपाट दिलं बनवायला, आणि बेड दिले बनवायला. हॉलमध्ये सोफा कम बेड, सॉरी, आणि इकडे पण बेड. तुम्ही बघचाल पुढे. तर आल्यानंतर आता लय भूक लागली बघा, म्हणून या समोसा पाव खायला. आणि काय भजी पण आणते ती. आणि आता मस्तपैकी चहा बनवला. डोकं पण दुखायला लागलं प्रवासानं, लांब गेले होते ना म्हणून. तर आता मस्तपैकी चहा पित्या, हे खाऊन आणि कामाला लागते. पाणी नाही आलेलं, पाणी भरायचं, कपडे धुवायचे. मस्त असा असा आजचा दिवस माझा गेला. ओके, रोज सांगते की नाही मी माझा दिवस. तुम्ही पण माझ्या जो दिवस सांगते ना मी त्याला कमेंट करत जा. आजचा तुमचा दिवस कसा गेला तो सांगा. म्हणजे माझा दिवस कसा गेला तो तुम्ही सांगा. छान गेला. ओके, बाय आणि धन्यवाद. खूप सारा सपोर्ट करता तुम्ही माझ्या व्हिडिओला, त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.